समोर बघा लाल परी आहे. फीडबॅक. वा, मोठ्या मोठ्या स्लाइड वर छोटी छोटी मुलं अशी खेळतात. सोहम, हे बघा यांची स्ट्रॅटेजी बघा. हे बघा फक्त पानं गोळा करतायत. नवीन दोस्त बनवले त्यांनी बीचवर. बहुतेक याला घेऊन येत आहेत घरी. दुपारचे वाजलेले आहेत 12:30. तर आम्ही आज जाणार आहोत मराठा दरबार वॉटर पार्क या ठिकाणी. तर मस्तपैकी आम्ही नाश्ता केलेला आहे, ऑमलेट चपाती. 2 तासप्रमाणे तिकीट काढून आम्ही जाणार आहोत. आम्ही 2:30पर्यंत पोहोचू. आम्ही निघत आहोत दापोली या ठिकाणी. समोर बघा लाल परी आहे. आम्ही कोकणात फिरतोय, मग लाल परी खूप साऱ्या दिसतात. तर जायला आता 1-1.5 तास लागेल. तिकीट्स वगैरे आम्ही बुक नाही केलेत अजून, तिकडे जाऊन बुक करू. 2 तास 200 रुपये असं तिकीट आहे तिथे. बघूया पुढे आता कसं काय होतंय ते. फायनली आम्ही पोचलेलो आहोत मराठा दरबार वॉटर पार्क या ठिकाणी. 2:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही तिकीट्स काढणार आणि आतमध्ये जाणार एन्जॉय करायला. तिकीट काउंटर या ठिकाणी आहे. इथे 200 रुपये द्यायचे आणि आतमध्ये पासेस मिळवायचे. ठिकाणी लॉकरची सुविधा आहे. 20 रुपये पर लॉकर असं आहे इथे. लॉकरची साईज असं काय दिलं नाही इथे. काय बघू, आम्ही चेक करू आता जाऊन. हे आमची गँग वॉर आहे. मी इतके सारे जण एन्जॉय करायला आलेलो आहे या ठिकाणी. स्पेस दिलेले आहेत आणि आपला वॉटर पार्क. खूप सारे स्लाइड्स आहेत इथे. बघूया आता आम्ही करू तसं तसं तुम्हाला सांगत जाऊ. तर 20 रुपये आहे एवढा लॉकर आहे इथे. आम्ही 2 लॉकर घेत आहोत. हे बघा आमची मजा मस्ती चालू आहे पाण्यावर. मस्त पैकी. हे बघा स्लाइड्स वगैरे आहेत इथे. तिकडे वॉशरूम्स आहेत. तर मी आहे इथे पाण्यामध्ये एन्जॉय करायला. इकडे जेवणाची पण सुविधा आहे. जेवण वगैरे जेवून मस्तपैकी दिवसभर आपण एन्जॉय करू शकतो. हे बघा हे मोठ्या राईड्स आहेत. फीडबॅक दे.
फीडबॅक फीडबॅक एक नंबर. फीडबॅक काय नाईस. उलटा येतोय धाडशी माणूस सोहम. स्लाइड एकदम भारीतली आहे. इकडे जरा पाणी खोल आहे पण मज्जा येते इथे. आला उलटा आला. आता येत आहेत साक्षीजी. कुठे आहेत? अडकले की काय मधल्यामध्ये? अडकली वाटतं मधल्यामध्ये. अडकली थांबली ती. हळूहळू येते ती. वा ही बघा खतरों के खिलाडी पार्ट 2. बाबा स्लाइड वर चालत येते ती. स्लाइड वर स्लाइड व्हायचं असतं रे. ती बघा सावकाश येते. चालत स्लाइड पूर्ण केलेली आहे साक्षीने. चला आता तरी या स्लाइड होऊन. वा मोठ्या स्लाइड वर छोटी मुलं अशी खेळतात. वा खूप कष्ट केलेले आहेत साक्षीने. फायनली राईड पूर्ण झालेली आहे. हॅपी एंडिंग. अरे कहना क्या चाहते हो? शौर्य आता येत आहे. आता येईल बघा इकडनं. तो बघा तो या ठिकाणी येत आहे. अडकत हा पण आलेला आहे. या ठिकाणी अवेलेबल आहे. झिपलाईन वरून तुम्ही बघू शकतात. इथं आल्यावर नक्कीच ट्राय करू शकतात. छान आहे हे. आणलेले आहेत वडापाव. वा साक्षीकडनं आज पार्टी वडापावची. वडापाव घेतलेले 7 पण त्यांचे संपले. मग आम्हाला मंचुरियन घ्यावे लागले. असू दे ठीक आहे. मंचुरियन पण काय चांगलेच आहेत. इकडनं आता वडापाव खाणार, मंचुरियन खाणार आणि आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाणार घोड्यावर. सोहम वा मराठा दरबार दापोली वॉटर पार्क आमचं फिरून झालेलं आहे. आम्ही आता बाहेर जायला निघत आहोत. वॉटर पार्क अतिशय सुंदर आहे. राईड्स वगैरे पण छान आहेत. फक्त एकच निगेटिव्ह पॉईंट इतकाच आहे की त्यांनी चेंजिंग रूम सुधारावे कारण खूप घाण होती आतमध्ये. आय होप नेक्स्ट टाइम सुधारलेले असतील. मुलांना या ठिकाणी जांभळाचं झाड भेटलेलं आहे. हे बघा यांची स्ट्रॅटेजी बघा. हे बघा फक्त पानं गोळा करतायत. जांभळं तर काय अजिबात येत नाहीत. स्ट्रॅटेजी चेंज्ड. आता बहुतेक सक्सेस भेटेल ना. जसं आंबे काढले पोळं उडवलं तसंच ही जांभळं उडवणार. हा हे बघा. वा मेन सूत्रधार शौर्य. आम्ही चाललो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जो आहे एक बीच. तिथे पोचल्यावर मी तुम्हाला दाखवीनच कोणता आहे तो. आता आम्ही जात आहोत लाडगर बीच दापोली. तिथून 25 किलोमीटर आहे. आता आपण 1 तासात पोचू तिथे सनसेट व्ह्यूइंग पॉइंटला. आहोत लाडघर बीच दापोली या ठिकाणी. एक नंबर आहे. सनसेट इथेच आम्ही बघणार आणि जाणार मार्गस्थ होणार आम्ही. खूप सारी गर्दी आहे इथे. आता पार्किंग वगैरे शोधू. तर वाजलेले आहेत 6:28. इकडे
होमस्टे वगैरे सगळे अवेलेबल आहे. पार्किंग पण एकदम मुबलक आहे इथे, तर इथे यायला काय हरकत नाही कोणाला. सनसेट पॉईंट म्हणून एक नंबर स्पॉट आहे. आता आम्ही चाललो आहोत बीचवर मस्ती करायला. चला तर मग आमचा बीच झालेला आहे फिरून. आम्ही आता निघत आहोत दापोलीच्या दिशेने. आम्ही आता जेवणार आणि परत जाणार आमच्या घरी. नवीन दोस्त बनवले त्यांनी बीचवर, बहुतेक याला घेऊन येत आहेत घरी. तर आम्ही आलेलो आहोत दापोलीला. कोकण जायका म्हणून हॉटेल आहे, इथे आम्ही चायनीज खायला थांबणार आहोत. तर आम्ही ट्रिपल राईस आणि चिली राईस मागवलेला आहे. तर आमचं झालेलं आहे जेवण. आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. कोकण जायका म्हणून एक हॉटेल आहे, चायनीज सेंटर दापोलीमध्ये. खूप छान जेवण होतं. तुम्ही कधी आलात दापोलीला तर ट्राय करू शकता इथे येऊन. आता आम्ही एक्झॅक्टली 9:03 झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही निघत आहोत आमच्या गावाला महाप्रळ. 11:30 पोहोचू आम्ही. The next day. मॉर्निंग गाईज, सकाळचे वाजलेले आहेत 11. माझी झालेली आहे गाडी धुवून. काल रात्री आम्ही 11-11:30 पोचलो घरी. झोप इतक्या दिली की मला शूट नाही करता आलं. दापोली टू मंडणगड रस्ता अतिशय सुरेख होता आणि मंडणगडपासून महाप्रळपर्यंत रस्ता अतिशय बकवास होता. गाडी पण माझी पूर्ण लाल झालेली होती. खड्डे वगैरे सगळे खूप होते. मग स्लो आलो. आम्हाला त्यात थोडा लेट झाला. दापोली मंडणगड आम्ही पटकन आलो. सो आता गाडी धुवून झालेली आहे. परत आपली गाडी चमकते. चला आता आंबे झाले, जांभळं झाली, आता फणस. सावकाश काय गडबड करू नये. बघ निघाला. आपल्या सोहमने काढलेले आहेत फणस. हळू घेत आहे शौर्य. हे फणस काढलेला अतिशय जड आहे आणि मोठा आहे, सगळ्यांना पुरेल. वा, मस्तपैकी आम्ही आंबे विकत घेतलेले आहेत. कारण ह्या वर्षी आमच्या झाडाला आंबा कमी आलेला. आम्ही ठरवलं की जरा आंबे असावे म्हणून इथनं विकत घेतलेले आहेत. इथलेच लोकल आंबे आहेत, सेम आंब्याची चव आहे पण जरा व्हरायटी वेगळी आहे. हा पायरी आंबा आहे, आमच्याकडे आहे तो हापूस आंबा आहे. सामान भरणं चालू आहे. आता आमचा गावातला मुक्काम पोस्ट संपलेला आहे. आता आम्ही आमच्या घरी रिटर्न चाललेलो आहोत. तर खूप सुंदर असा अनुभव होता गावातला. कोणाचं गाव असेल तर त्याला प्रत्येकाला माहितीच असेल किती मजा येते गावामध्ये. नवीन एक्साइटिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करा.